नमस्कार शेतकरी मित्रांनो. अनेक शेतकरी पीक विम्याची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहे. काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे 25% अग्रिम हे मिळाल्याची बातमी आलेली आहे. तर काही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पीक विम्याचा 1 रुपया अग्रिम किंवा उर्वरित 75% रक्कम हे सुद्धा मिळालेले आहे. त्यामुळे कोणत्या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची 75% रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे, असा मेसेज व असं बातमीमध्ये प्रसारित झालं आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी ही आनंदाची बातमी दिलेली आहे. आणि राज्याचे कृषी मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नातून आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक विम्याचे 75% व पीक विम्याची अग्रिम रक्कम जी काय 25% काही जिल्ह्यातील शेतकरी हे वंचित राहिले त्या शेतकऱ्यांना संपूर्ण मिळणार आहे. तर आणि बाकी उर्वरित 75% सुद्धा महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हळूहळू हे कोणत्या स्वरूपात मिळणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती व ते 16 जिल्ह्याची कोणते जिल्हे आहे त्यांची नावे सुद्धा आपण इथं व त्या 16 जिल्ह्यांना किती कोटी शासनाकडून मंजूर करण्यात आलेले त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार. कारण दुसरा इन्स्टॉलमेंट म्हणजे सेकंड जे 75% वितरित करण्यात त्याचे अनुदान हे शासनाकडून वितरित झालेल्या विमा कंपन्यांना आता त्यानुसार समोर प्रोसेस होऊन आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या स्वरूपामध्ये किती लाखपर्यंत कर्ज हे तो पीक विम्याची रक्कम ही मिळणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण दुसऱ्या टप्प्यातील बघूया. दुसऱ्या टप्प्यातील आता संपूर्ण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात पीक विमा दिला जाणार आहे. या जिल्ह्यांची यादी देखील आता प्रसिद्ध करण्यात आली असून 16 जिल्ह्यातील शेतकरी हे अजूनही बाकी आहे. त्यांना आता लवकरात लवकर पीक विमा देण्यात यावे असे कृषी विभागाकडून व कृषी मंत्र्याकडून पीक विमा कंपन्यांना देण्यात आले आहे निर्देश. तर 2023 खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद इत्यादी पिकांचा समावेश आहे. यंदा सरासरीपेक्षा 22% पाऊस हा राज्यात कमी झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि ऑगस्टमध्ये पडलेल्या 21 दिवसाच्या पाऊस खंडामुळे शेतकऱ्यांचे पीक हे जागेवरच करपून गेले व जिरून गेले. तर काही पिकांची जागेवरच वाढ खुंटली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांनी जास्त उत्पन्न मिळालेले नाही. 57 तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला. अशा परिस्थितीमुळे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही जिल्ह्यातील 25% पीक विम्याची अग्रिम रक्कम हे जमा करण्यात आली होती असे निर्देश देखील राज्यातील 9 विमा कंपन्यांना दिले होते. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आता अग्रिम पीक विमा हा काही जिल्ह्यामध्ये कधी भेटणार अशी वाट बघत आहे. तर काही जिल्ह्यामधील अग्रिमची पीक विम्याची रक्कम ही मिळाली आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होऊन देखील शेतकऱ्यांना अद्यापही पैसे मिळाले नाही. आता 62 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची नावे बघा. पहिला जिल्हा जालना, परभणी, नागपूर, लातूर, अमरावती, बीड, नांदेड, अहमदनगर, सोलापूर, बीड, अकोला, धाराशिव, सांगली, सातारा, जळगाव, नाशिक व इतरही जिल्ह्यामध्ये याच्या व्यतिरिक्तही जिल्ह्यामध्ये जे काही शेतकऱ्यांच्या 1 रुपयाच्या पीक विम्यामुळे काढला जो पिकांचं नुकसान झालंय त्याची परतफेड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पीक विमा कंपन्यांना हे आदेश देण्यात येत आहे. त्याच्यानंतर जे काय सेकंड इन्स्टॉलमेंट सबसिडी आहे ते कंपनीकडे उर्वरित पैसे जमा करण्यात येणार आहे शासनाकडून. त्याच्यानंतर ते प्रोसेस होऊन मार्चच्या आखरी हप्त्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण पैसे हे जमा होणार आहे. पीक विमा योजना म्हणजे नुकसान भरपाई मिळणाऱ्या पिकांमध्ये खरीप हंगाम यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता सर्व पिकांना हेक्टरी सरसकट मदत देण्यात येणार आहे. कापूस, मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग, मूग, कांदा, सोयाबीन अशा पिकांना समावेश करण्यात आलेला आहे. पीक विमा कंपन्यांची मुजोरी राज्यातील 1039
49 कोटी रुपयांची अग्रिम थकीत रक्कम हे दुष्काळामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना मंजूर. पंतप्रधान पीक विमा योजनेतून 25% अग्रिम रक्कम द्यावी यासाठी राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये ओरड सुरू असताना पीक विम्याच्या मुजोरामुळे 1,849 कोटी 21 रुपयांची रक्कम वितरित करणे अद्यापही प्रलंबित आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25% अग्रिम रक्कम देखील मिळाली नसले. अशा शेतकऱ्यांच्या भरपूर कमेंट आणि शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम देखील मिळाली नाही आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त जमा होण्यास सुरुवात झाली अग्रिमची. त्यामुळे अपवादग्रस्त 50 लाख शेतकऱ्यांना दिलासा हा मिळणार आहे. राज्यातील 49,05,032 शेतकऱ्यांना 2,086 कोटी 54 लक्ष रुपये अग्रिम पीक विमा मंजूर म्हणून झाला आहे. त्याचे वाटप चालू झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 36,358 शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा म्हणून 18 कोटी 39 लाख रुपये मंजूर झालेले आहे. ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता काही दिवसातच जमा होण्यास सुरुवात होणार आहे. राज्यात 1,69,04,790 शेतकऱ्यांनी पीक विमाची नोंद केलेली आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा मिळत असल्याने 1,12,42,564 हेक्टर क्षेत्रावरील क्षेत्र विमा संरक्षित आहे. राज्यातील दुष्काळामुळे अनेक महसूल मंडळातील खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला. त्यामुळे मंजूर पीक विम्याच्या 25% अग्रिम स्वरूपात देण्यात यावी ही मागणी शेतकऱ्यांची समस्त शेतकऱ्यांची आहे. राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी 2,066 कोटी 28 लाख रुपये पीक विम्याने शेतकऱ्यांना द्यावे असे अपेक्षित होते. त्यापैकी आतापर्यंत केवळ 1,217 कोटी 8 लाख रुपये वितरित करण्यात आले आहे. अग्रिम स्वरूपातील ही रक्कम दिवाळीपूर्वी मिळेल असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले होते. पण प्रत्यक्षामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये 1 रुपयाचे वाटप झालेले नव्हते. दुष्काळामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना मंजूर. पंतप्रधान पीक विमा योजनेतून 75% पीक विमा रक्कम द्यावी यासाठी राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये ओरड सुरू असताना विमा कंपन्यांच्या मुजोरपणामुळे 849 कोटी 21 लाख रुपयांची रक्कम वितरित करणे अद्यापही प्रलंबित आहे. ओरड होऊनही पीक विमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे द्यायला तयार नाही. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलढाणा, नंदुरबार, सांगली या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना 1 रुपयाचाही रक्कमही अग्रिम स्वरूपात वितरित झालेली नाही. राज्यात 9 सहकारी व खाजगी विमा कंपन्यांकडून पीक विमा काढला जातो. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, चंद्रपूर येथे उतरविण्यात आलेला आहे. या जिल्ह्यातील दुष्काळी महसूल मंडळासाठी 392 कोटी 74 लाख रुपयाचा मंजूर करण्यात आला. त्यातील 175 कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोचलेच नसले, कारण सबसिडी शासनाकडून मिळाली नाही. त्यामुळे पीक विमा कंपनी हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे द्यायला हयगय करत आहे. भारतीय कृषी विमा कंपनी, HDFC, इग्रो, युनिव्हर्सल सॅम्पो, ICICI लोम्बार्ड, चोलामंडलम, SBI, युनायटेड, रिलायन्स या कंपन्यांची कोट्यवधीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना पोचलीच नाही. जिल्हाधिकारी स्तरावर रक्कम मंजूर झाल्यानंतरही ती न दिल्याने रोष वाढतो आहे. अग्रिम स्वरूपात रक्कम न देण्याच्या विमा कंपनीच्या मुजोरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र तेवढे नुकसान झाले आहे. तेवढेच ते नाही असा दावा करत अपील करायचे आणि वेळकाढूपणा करायचा असे विमा कंपन्यांचे धोरण असल्याचे उघड झालेले आहे. विमा कंपनीवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरात लवकर जमा व्हावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर कृषी मंत्री धनंजय मुंडे, राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रयत्न करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच येत्या 15 दिवसात त्यांच्या खात्यावर
पैसे हे जमा होणार आहे. कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेले शेतकऱ्यांचं नुकसान जे काही खरीपामध्ये त्यांना ते कायदेशीररित्या व योग्य नुकसानीपोटी पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वर्गवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. खरीप पीक विम्याची नुकसान भरपाई शासनाकडून प्रदान करण्यात येत आहे. मात्र आपल्या बँक खात्याला जर शेतकऱ्याचे आधार कार्ड लिंक नसेल अशा शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. कारण बनावटगिरी करणाऱ्या व्यक्तींना चांगला चाप बसणार आहे. जर शेतकऱ्याचे आधार कार्ड बँकशी लिंक असेल तर लाभार्थ्याला त्याची नुकसान भरपाई मिळेल. आतापर्यंत राज्यामध्ये 34 जिल्हे हे अग्रिम पीक विम्यासाठी पात्र आहे आणि उर्वरित 10 जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केली आहे. त्यामुळे वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी वेगळी रक्कम आहे, तर 24 जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांना 2055 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. यामध्ये 45 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आणि त्या शेतकऱ्यांना ही रक्कम वाटप व्हावी असे कृषी मंत्र्यांनी देखील आदेश दिलेले होते. मंजूर रकमेपेक्षा पीक विमा कंपन्यांना फक्त 50% रक्कम शेतकऱ्यांना वाटप केली. आतापर्यंत 23 लाख शेतकऱ्यांना 1367 कोटी रुपये मिळाले आहे, तर 1019 कोटी रुपये अद्यापही पीक विम्याकडे उर्वरित आहे. शासनाने सेकंड इन्स्टॉलमेंट पीक विमा कंपनींना दिल्यास ते लगेच आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यास तयार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून कोणतीही शेती संबंधित माहिती आपल्यापासून दूर जाणार नाही व आपल्याला लगेच शेतकरी संबंधित माहिती मिळेल. धन्यवाद.